संतांची वचने आजही काय आहेत, अजर अमर आहेत. किती वर्ष झाले ज्ञानोबारांना जाऊन, किती वर्ष झाले तुकोबारांना जाऊन, पण त्यांची आजही गाथा ज्ञानेश्वरी आज आपल्याला आहे. संत महात्म्याने आपल्याला सुंदर काय दिलेलं आहे, वाङ्मय दिलेलं आहे, वाङ्मय. पण आपण ते काय केलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे महाराज. आपण आज जर वृत्तपत्र पेपर वाचला तर आपण लगेच टाकून देतो, किंवा एखादं गाणं फेमस झालं तर ते 1 महिन्यापर्यंत चालतं, नंतर ते डिलीट होऊन जातं. परंतु संतांची वचने अशी आहेत. संतांची वाणी म्हणजे काय आहे, संतांची वाणी म्हणजे अमृताची खाणी. ज्याला नाही भंग असा असणारा काय आहे, अभंग आहे. संत काय करतात, संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ शिकवतात पंथ, पंथ दाखवतात भगवंत, भगवंत भेटलं की होतो सुखाचा अंत. संत बडवतात, संत घडवतात आणि संत मडवतात. संत घडवतात गुणाने, संत मडवतात चारित्र्याने आणि संत बडवतात शब्दाने. सरकारने दिलेलं मायबाप पुरत नाही, संतान दिलेलं सरत नाही आणि मायबापांनी दिलेलं संपत नाही. जीव परमार्थ कधी करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, दुःख कोणाला शिरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही आणि विष कोणाला जिरत नाही. म्हणून तुमच्या डोक्या एवढ्या मध्ये शिरत नाही. विठाला 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 विठाला. तुकोबाराय अभंगाद्वारे सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही कोण आहात, तर तुम्ही संत आहात, मायबाप आहात आणि कसे आहात, कृपावंत आहात. संत हे आपले कोण आहेत, माये हे आहेत आणि बाप हे आहेत. संत हे आपल्या जीवनावरती काय करतात, तर कृपा करतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. संत महात्मे अवतार कशासाठी घेतात, तर या तळागाळातल्या लोकांचा, या सर्वसामान्य लोकांचा उद्धार व्हावा म्हणून संत महात्मे काय होतात, अवताराला येत असतात. आणि पुन्हा 3ऱ्या चरणामध्ये तुकोबार सुंदर वर्णन करतात. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. मग संत महात्म्यांनी अवतार घेतल्यानंतर याचा फायदा काय, तर याचा फायदा असा आहे, वाढवया सुख म्हणजे कुळामध्ये आपण काय करतो, तर संतांनी जे आपल्याला मार्ग दाखविलेला आहे, जी भक्तीची शिकवण दाखवून दिलेली आहे, ती भक्ती, तो मार्ग आपण आपल्या मुखाने काय करतो, सतत नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर मग काय होतं, तर आपलं काय होतं, कुळ सुद्धा नामस्मरणाने पवित्र होतं. शेवटच्या चरणामध्ये तुकोबार सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. ज्या प्रकारे चंदन आहे, चंदन काय करतं, ज्याने लावलंय त्यालाही सुगंध देतं आणि जो तोडतोय त्यालाही सुगंध देतं. माऊली ज्ञानोबारा सुंदर वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. जो खंडावया घाव घाली, जे लावणे जयाने केली, दोघाची ते सावली वृक्ष जैसा. वृक्ष आहे कुठलाही, चंदन असेल कुठलाही वृक्ष घ्या, बाभळ लिंब कुठलाही घ्या, जो आपण लावलाय तोडणाऱ्याला सावली आणि ज्याने लावले त्यालाही सावली. त्याच प्रकारे साधूचं जीवन कसं आहे, जे त्रास देतात त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा साधू काय करतात, सोन्याचे दिवस आणून देतात, सुगंध आणून देतात. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. म्हणून या जगदामध्ये आपला उद्धार कोण करू शकतं, तर मायबापांना संताशिवाय आपला उद्धार कोणीही करू शकत नाही. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठाला. या ठिकाणी माझ्या साथीला असलेली गुणजन मंडळी, काही काही ठिकाणी पाहिलं तर 7 नसते, काय असते, 7.5 असते महाराज, 7.5. त्यापेक्षा चिकनगुन्याची 7 बरी. माझं कीर्तन संभाजीनगरला होतं आणि संभाजीनगरला मी गेलो, कीर्तन चालू झालं. पण कीर्तन चालू होण्यासाठी वेळ झालता, थोडा अर्धा तास लेट झालतं, उशीर झालता कीर्तनाला. आणि माझ्या कीर्तनाला 2 जण चाल म्हणायला आले आणि चाल मला आल्यानंतर त्यांनी काय केलं, चाल चालू केली. पण चालू करत असताना मी त्यांना काय सांगितलं होतं, महाराज थोडं जलद म्हणा, लवकर म्हणा, उरकून म्हणा जरा. त्यांनी काय केलं माहिती आहे का, जलद म्हणले पण त्यांनी मलाच अगोदर उचललं आणि मग म्हणायला लागलं. हे काही कामाचं आहे का, नाही. म्हणून सर्व या ठिकाणी आदरणीय आमचे परमार्थ स्नेही रामायणाचार्य तथा कीर्तनकार आणि सुंदर गायन असणारे मित्र आमचे
हरिभक्त पारायण आकाश महाराज गाडे आळंदीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. तसेच त्यांच्या सोबत असणारे हरिभक्त पारायण अजिनाथ महाराज आळंदीकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या वामनभाऊ संस्थानचे प्रगट संस्थानचे महाराज आपले सिमती बाबा हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. तसेच ज्यांच्या मुखामधून आपली या ठिकाणी व्यासपीठ ज्ञानेश्वरी चालू आहे आदरणीय बाबा प्रल्हाद बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांचं आपल्या संस्थांवरती अत्यंत मोलाचं सहकार्य असतं असे असणारे महादेव महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसेच संस्थेतील यादव महाराज यांच्या संस्थेतील मंडळी महाराज मंडळी मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. तसेच विणेकरी आहेत आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सर्वांना धन्यवाद दिले आणि आम्ही नेमके काय केलं तुमचं, तुम्हालाही धन्यवाद देणार आहे, पण कसं एका वाक्यामध्ये देणार आहे. ऐका, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकोन, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकोन. आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो एकदा ज्ञानोबारांचा मान रोखून विठाल विठाला 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 विठाला. सिस्टीमवालेही सुंदर आहेत, त्यांनाही धन्यवाद. तसेच आमचे मित्र हरिभक्त पारायण किशोर महाराज खाडे अत्यंत गोपीनाथ मुंडे साहेब यांचे गीतं सुंदर ते रचतात आणि कीर्तन उत्कृष्ट करतात. ते या ठिकाणी शूटिंगसाठी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. मी तुम्हाला सांगणार आहे आपले मृदुंगाचार्य राहिले म्हणजे आपले हरिभक्त पारायण आकाश महाराज सायंबर आळंदीकर मृदंग विशारद ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कसं आहे बोलण्यामध्ये राहून सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठाला 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 विठाला. काय झालं एकदा राजाने काय झालं मूर्ती कलाकाराला सांगितलं माझ्या वडिलांची मूर्ती बनवायची. त्यावेळेस मूर्ती कलाकाराने सांगितलं मी या ठिकाणी काय आहे मूर्ती बनवण्यासाठीच आहे, कुठली मूर्ती बनवायची कशी बनवायची मला सांगा आणि मूर्ती बनवण्यासाठी मला काय करा एक फोटो किंवा प्रतिमा माझ्याकडे तुम्ही आणून द्या, मी बरोबर मूर्ती बनवतो. त्या राजेसाहेबानं त्या मूर्ती कलाकाराकडे काय दिलं ते फोटो प्रतिमा दिली आणि दिल्यानंतर सांगितलं मूर्ती बनवा सुंदर. त्या मूर्ती कलाकारानं काय केलं सुंदर त्या राजेसाहेबांच्या वडिलांची प्रतिमा सुंदर मूर्ती अशी हुबेहूब बनवली आणि फोन केला राजेसाहेब तुमच्या वडिलांची मूर्त बनवून झालेली आहे, तुम्ही या आणि ती मूर्त पाहून जा, तुम्हाला जर पसंत असेल तर घेऊन जा आणि यामध्ये काही जर बदल करायचा असेल तर मला सांगा. त्यावेळेस राजेसाहेब आले. राजेसाहेब आल्यानंतर राजेसाहेबांनी मूर्ती पाहिली आणि मूर्ती पाहिल्यानंतर राजेसाहेब म्हणतात अरे वा मूर्ती कलाकार माझ्या वडिलांची मूर्ती तुम्ही एकदम सुंदर बनवली. मला असं वाटतंय की माझ्यासमोर माझे वडीलच बसले की काय, किती वर्ष झाले माझ्या वडिलांना जाऊन पण तुम्ही एकदम अशी सुंदर मूर्त बनवली. मला सांगा आता मूर्ती कलाकार या मूर्तीचे किती पैसे झाले. त्यावेळेस मूर्ती कलाकाराने सांगितलं राजेसाहेब या मूर्तीचे झाले किती 2 लाख रुपये झाले. 2 लाख रुपये अहो एवढूशा मूर्तीचे 2 लाख रुपये असतात का कुठे. त्यावेळेस त्या मूर्ती कलाकाराने सुंदर उत्तर दिलं. ऐका मार्मिक उत्तर आहे. मूर्ती कलाकार सांगतात की राजेसाहेब ही मूर्त ही कला हा गुण आमच्यासाठी उतरण्यासाठी हा गुण आमच्यासाठी अवगत करण्यासाठी आम्हाला काय करावं लागते आमच्या आयुष्याची माती करावं लागते तेव्हा हा गुण आमच्यामध्ये काय होतं तो उतरत असतो, अन्यथा नाही. आम्हाला यासाठी रात्रंदिवस ते शिकण्यासाठी कष्ट करावे लागतात. तसेच महाराजांना जर प्रॅक्टिस करायचे म्हणलं जर बोल बसायचे म्हणलं तर इंद्रायणीच्या घाटावरती काय करावं लागतं 5-5, 6-6 तास एक बैठक करावं लागते. तेव्हा हे महाराज मंडळी हा गुण तुम्हाला समाजामध्ये दिसत असतो. जर इकडे गायन करायचं म्हटलं सा लावायचं म्हटलं तर यांना सुद्धा 5-5, 6-6 तास प्रॅक्टिस करावं लागते. तेव्हा आपल्या कानाला काय लागतं ऐकायला गोड लागतं. महाराज विठाल विठाला 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 विठाला. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण संत महात्मे कशासाठी अवताराला येत असतात या पृथ्वी तलावावरती या जगाचं कल्याण करण्यासाठी, या तळागाळातल्या लोकांचा या सर्वसामान्य लोकांचा उद्धार व्हावा, या खेड्यापाड्यातल्या
या वाड्या वस्तीवरल्या या डोंगरातल्या हा अडाणी समाज हा भरकटलेला आहे ना, त्याला सज्ञान करण्याचं काम कोण करत असतं तर संत करत असतात, जे अहोरात्र आपला देह खर्च करतात. कशासाठी करतात तर महाराज जगाच्या कल्याणासाठी करतात. जगाच्या कल्याणा रताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट विधी पर उपकार, देह कष्ट विधी पर उपकार, देह कष्ट विधी पर उपकार, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट भीती पर उपकार, कष्ट भीती पर उपकार, कष्ट भीती पर उपकार, कष्ट विधी पर उपकार, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट विधी, देह कष्ट विधी पर उपकार, हे जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट विधी, देह कष्ट विधी पर उपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत हे आपल्या जीवनावरती काय करत असतात तर परोपकार करत असतात. आणि मग का संतांच्या सान्निध्यामध्ये आपण आलोत तर संतांची एकदा का आपल्यावरती कृपादृष्टी झाली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडू शकत नाही किंवा कमी पडणार नाही. संतांनी एकदा का आपल्या मस्तकावरती हात ठेवला आणि पाठीवरती शबासकीचा आशीर्वाद दिला, आपण वेगळ्या मार्गाने जाऊ शकत नाही. लावून हात कुळला माथा, सांगितली चिंता न करावी. संत महात्मे काय करतात, मागेही उभा राहून आणि पुढेही उभा राहून काय करतात तर आपला सांभाळ करण्याचा प्रयत्न कोण करत असतात तर संत करतात. आणि संतांच्या एकदा आपण मागे उभा राहे संभाळीत, आलिया गात निवारया, आलिया गात मागे निवारया. पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवारया, आलिया घात निवारया. आपल्यावरती जे आघात येतात ते निवारण करण्याचं काम कोण करत असतं तर ते संत करतात, बाकी कोणीही करू शकत नाहीये. आपण वेगळ्या मार्गाने जाऊ शकत नाही. संतांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर का जाऊ शकत नाही? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. त्या संतांनी आपल्याला मार्ग दाखविलाय, त्या मार्गाने काय करायचं आपल्याला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण जाऊ शकतो. मनामध्ये धरलं तर आपल्या इथून कुठे जायचंय? बीडला जायचंय. बीडला जायचंय पण आपल्याला मार्ग माहिती आहे, कुठपर्यंत बीडपर्यंत माहिती आहे. पण तिथून पुढे आपल्याला बीडमध्ये ऑफिसचं काम आहे, काही कागदपत्राचं काम आहे किंवा बँकेचं काम आहे. पण आपल्या त्या ऑफिसपर्यंत जायचंय पण पत्ता माहिती नाही आहे. आपल्याला काय करावं लागेल? जीवनामध्ये आपल्याला कुणाला तरी जात असताना त्या मार्गाने कुणाला तरी पत्ता विचारावा लागेल आणि आपण तेव्हा त्या पत्त्यापर्यंत, त्या मार्गापर्यंत काय होऊ शकतो? पोहोचवू शकतो. माऊली ज्ञानोबा सांगतात की मनोमार्ग गेला तो थेची मुकला, हरी पाठ असते वरला तोच धन्य. म्हणून संतांच्या वचनाप्रमाणे आपण संतांच्या सान्निध्यामध्ये आलो तर माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुंदर वर्णन करतात. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपतीने पाते, अकळावा श्रीपतीने पाते, अकळावा श्रीपतीने पाते. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपतीने पाते, अकळावा श्रीपतीने पाते, अकळावा श्रीपतीने संतांचे संगती मनोमार्ग गती,
संतांची संगती मनोमार्ग गती अकळवा श्रीपती येणे पंथे. म्हणून या संतांचे आपल्यावरती काय आहेत उपकार आहेत महाराज उपकार. संत हे काय करतात स्वतःचा देह कशासाठी खर्च करतात परोपकारासाठी खर्च करतात आणि सतत सतत जागा करण्याचं काम आपल्याला कोण करत असताना तर हे संत करतात. संत बाकी कोणी करू शकत नाही. ऐका आपल्याला आपली आई काय करते आपल्याला जन्म देते म्हणजे उदराबाहेर टाकते. पण संत रूपी आई काय करत असते आपला उदरामध्ये घेते आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या कल्याणकारी कोण असते तर आपली आई असते. बाकी कोणीही नाही. ती म्हणजे कोण संत रूपी आई असते. माऊली ज्ञानोबारा सुंदर ओवीद्वारे सांगतात की उदराबाहेर घातल्या पोटी माता पुत्र स्नेही कळवळा उठी. बाहेरील सुनी गोमटी निज स्नेही गोमटी गुरुमाता. ती गुरुमाता काय करते आपलं कल्याण करते. बाकी आपल्या जीवनामध्ये कोणीही कल्याण करू शकत नाही. गुरुमाता गुरु पिता गुरु पूजे पौरुता मार्ग नेणे त्या मार्गापर्यंत पोहोच करतात ना तर आपल्याला संत पोहोच करतात. माऊली ज्ञानोबाला सांगतात की माझा जर जीवनाचा उद्धार कोणामुळे झाला असेल ना तर माझ्या श्री गुरुमुळे झालेला आहे. आता उधरिलो गुरु कृपे आता उधरिलो गुरु कृपे आता उधरले गुरु कृपे आता उधरले गुरु कृपे. हो ज्ञान देवा मन तरलो तरलो ज्ञान देवा मन तरलो तरलो. ओ ज्ञानदेवा मन तरलो तरलो ज्ञानदेवा मन तरलो तरलो. आता उधरिलो गुरु कृपे आता उधरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिकांचा पाठी राखा श्री गुरु सारिकांचा पाठी राखा. हे आता उतरलो गुरु कृपे आता आता उतरलो गुरु कृपे सारिकांचा पाठी राखा. श्री गुरु सारिकांचा पाठी राखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरु कृपे. माझ्या श्री गुरु माझ्या जीवनाचा काय झालेला आहे उद्धार झालेला आहे आणि माझं जीवन यशस्वी कृतकार्य झालेलं आहे. कुणामुळे तर माझ्या गुरुमुळे झालेलं आहे. ज्ञानोबारांनी आपल्याला असा पवित्र ग्रंथ दिला. ज्ञानोबा